नमस्कार. योगाटिक सायन्स मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण होओपोनोपोनो हे टेक्निक जे आहे ते वापरून आपलं हीलिंग करणार आहोत. त्यासाठी मी आज इंग्लिशमधनं ही जी प्रेयर आहे ती म्हणणार आहे. आज आपण हेल्थसाठी म्हणजेच आपल्या आरोग्यासाठी ही प्रार्थना करणार आहोत. तर सगळ्यांनी शांत बसायचं आहे, डोळे मिटायचे आहेत. ज्यांना बसून करणं शक्य नसेल त्यांना कम्फर्टेबल पोझिशनमध्ये राहून अगदी झोपूनसुद्धा ही प्रार्थना ऐकली किंवा माझ्याबरोबर म्हटली, अगदी लिहिली तरीसुद्धा चालेल. त्यासाठी सगळ्यात पहिलं आपण आपल्या आरोग्याची स्वतः जबाबदारी घेऊया. वी आर टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आवर हेल्थ. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट ज्यावेळेला आपणच जबाबदारी घेतो त्यावेळेला त्या गोष्टी तशा घडायला सुरुवात होते. आपली खरोखर एनर्जी पॉझिटिव्हकडे शिफ्ट व्हायला लागते. त्यामुळे ही प्रार्थना करत असताना अत्यंत मनापासून करायची आहे. अगदी अंतःकरणातून तुमचे जे शब्द आहेत किंवा तुमच्या ज्या भावना आहेत त्या उमटल्या पाहिजेत, तरच याचा उत्तम रिझल्ट आपल्याला मिळेल. पण इथे मी महत्त्वाची एक टीप देऊ इच्छिते, ते म्हणजे ही एक पूरक उपचार पद्धती आहे. कुठल्याही वैद्यकीय उपचारांना हा पर्याय नाही. त्यामुळे ऑल ऑफ अ सडन अचानक औषध गोळ्या बंद करणं, डॉक्टरची ट्रीटमेंट बंद करणं असं कोणीही करू नये. ते चालू असताना सपोर्ट सिस्टीम म्हणून आपण या मॉडॅलिटीजचा वापर करणार आहोत, जेणेकरून आपल्या मनांमधल्या भावनांचा निचरा करून आपली जी ऊर्जा आहे ती आपण नकारात्मकतेकडनं सकारात्मकतेकडे नेणार आहोत. त्यामुळे आपण ही मॉडॅलिटी वापरत आहोत हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. अत्यंत श्रद्धा ठेवून जरी गोष्ट केली तर नक्कीच चमत्कारिक फरक आपल्याला बघायला मिळतात. खूप चांगला गुण यायला सुरुवात होतो. आपली हीलिंग प्रोसेस स्पीडअप होते. त्यामुळे सुरुवात करूया. हात जोडू शकता किंवा नाही जोडले तरीसुद्धा चालतील. फक्त एकच अट आहे की मनापासून असलं पाहिजे. डिअर हेल्थ, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. डिअर हेल्थ, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. Thank you. I love you. Dear health, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear health, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear health, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear health, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear health, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. My dear health, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear health, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. My dear health, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. My dear health, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. एक दीर्घ श्वास आत आणि हळुवारपणे बाहेर. संपूर्ण शरीर सैल सोडून द्या.
आजपर्यंत आपण आपल्या आरोग्याकडे जे दुर्लक्ष केलं त्याबद्दल आपण आपल्या आरोग्याला म्हणजे स्वतःलाच सॉरी म्हटलं. त्यासाठी आपण त्याची क्षमा मागतोय. पण इतकं दुर्लक्ष करूनही, चुकीची लाईफस्टाईल फॉलो करूनही तू आजपर्यंत आम्हाला साथ दिलीस. तू स्वतःचा बॅलन्स मेंटेन करून राहिलीस. म्हणून आपण त्याला धन्यवाद देतोय, थँक्यू म्हणतोय. आणि इतकं तू आमच्यासाठी केलंस म्हणून खरंच आमचं तुझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे कायम आमच्यासोबत राहा. इथून पुढे आमच्या हातून चुका घडणार नाहीत. आम्ही पुरेपूर तुझी काळजी घेऊ, काळजी करणार नाही, पण योग्य ती काळजी नक्की घेऊ. आणि तू आम्हाला योग्य ती साथ देशील जशी आत्तापर्यंत दिली आहेस. आणि या जीवनाच्या अंतापर्यंत हे शरीर, हे मन सुदृढ राहील याची तूच काळजी घेशील. सो अशा पद्धतीने आज आपण होओपोनोपोनो प्रेयर इंग्लिशमधनं स्वतःच्या हेल्थसाठी चॅन्ट केली. थोडक्यात त्याचा जप केला. हे जे शब्द आपण वापरतो ते अत्यंत सकारात्मक आहेत. शब्दांनासुद्धा ऊर्जा असते. त्यामुळे ह्या सकारात्मक ऊर्जेचा परिणाम आपल्या मनावर, आपल्या मेंदूवर, आपल्या प्रत्येक पेशीवर नक्कीच होणार आहे असा विश्वास ठेवा, खात्री बाळगा. आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा ही प्रार्थना मनातल्या मनात का होईना म्हणत चला. मराठीमध्ये ज्यांना प्रार्थना हवी आहे त्यांच्यासाठी मी आपल्या चॅनलवर मराठीमध्ये सुद्धा व्हिडिओ अपलोड करत आहे. त्याचासुद्धा जरूर लाभ घ्या. आणि असंच कायम माझ्या पाठीशी राहून ही सकारात्मक ऊर्जा सगळीकडे पसरवण्यासाठी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला नक्की मदत करा. त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा. हा व्हिडिओ आपल्या जवळच्या माणसांबरोबर शेअर करा. या व्हिडिओला कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. तुम्हा सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद.